अंतर्बाह्य. लेखक अमित बिडवे. अभिवाचन जगदीश हिरेमठ. अंतर्बाह्य. आजचा तिसरा दिवस. काय झालं होतं अचानक कोण जाणे. मूड जावा असं खरं तर काही घडलं नव्हतं. काही उघड असा स्ट्रेस नव्हता. कोणाशी वाद कटकट झाली नव्हती. काम सुद्धा मनासारखं करायला आवडतं असं चालू होतं. मग काय झालं असावं. फारसं असं होत नाही, पण गेल्या 6-1 महिन्यात असं 2दा-3दा घडलं होतं. मात्र सगळं नीट सुरू असताना मग असं हे अवचित मळभ धाटून यावं असं उदास खिन्न का बरं वाटत असावा. फार वेळ नाही टिकत ही अवस्था, पण त्याचं सावट राहून जातं पुढील काही तास. कुणाशी बोलावं तर समोरचा म्हणतो, अरे मला पण असंच होतं बघ. आणि दुसऱ्या बाजूनं उगाच काहीतरी ओढून आणू नको सगळं नीट चालू असताना, असं पण येतं. एकंदरीत याचं उत्तर आपणच शोधावं लागणार. काय असावं, काय असावं याचं उत्तर. रविवारी दुपारची वेळ, 4-4:30चा सुमार. घरी एकटाच, सोसायटीत शांतता. हॉलमध्ये मी बसून, टीव्ही समोर ऑन होता पण म्यूट. मग मी काय बघत होतो नक्की. वैतागून रिमोटवरचं पॉवर ऑफ दाबलं. टीव्ही बंद झाला. बाईकवरून एक चक्कर मारायची ठरवलं. निघालो. असाच जुनाट डेनिम टी शर्टवर गिअर टाकला. कुठे जाणार माहीत नव्हतं. काय करणार ठरलं नव्हतं. जाऊन काय करणार होतो कोण जाणे. संचेतीवरून मी JM रोडला लागलो. इकडे तिकडे बघत. फारशी गर्दी नव्हती. ढगाळ हवा. पाऊस पडतो की काय अशी. घरात जाम गरम होत होतं. बाहेर गरम असलं तरी गाडीवरची हवा लागली की बरं वाटतं. गुडलक चौकात आलो. गर्दी जाणवायला लागली. जागा रिकामी दिसली. काही ठरवलं असं नसताना बाईक तिथे पार्क केली. जरा वेळ असाच उभा राहिलो इकडे तिकडे बघत. वाटलं चला एक चक्कर मारू. वाडेश्वर समोरून निघालो. भरपूर गर्दी. फेरीवाले, काय काय विकणारे लोक, उत्साहाने विकत घेणारं पब्लिक. वाडेश्वर समोर वेटिंग होतच. वाटलं सिंगल सीट असलं तर चहा पिऊ. नव्हती जागा. मग वाटलं कुठेतरी गाडीवरती पिऊ. निघालो. समोरून येणारी तरुणाई, जो तो आपल्याच नादात. कानात इयरपॉड्स, नाहीतर चालता चालता मोबाईलमध्ये डोकं खूप असलेलं. ग्रुपमध्ये असताना होतो तेवढाच काही संवाद. एकटं असताना असं सारखं काहीतरी लागतं आधाराला. सर्वांनाच काहीतरी ऐकायला, नाहीतर मोबाईलवर काहीतरी बघायला. आपला आपल्याशी संवाद हरवलाय का. समाजात एकटं वावरत असताना आपण कोणाशीही जोडलं जाणं टाळू पाहत आहोत का. व्हर्बल सोडा, नॉन व्हर्बल सुद्धा जोडलं जाऊ पाहत नाही का आताशा आपण. एकदम मला जाणवलं. 15-1 वर्षापूर्वी मी पुणे दौंड शटलने प्रवास करायचो. किती गप्पा मारायचो लोकांची. नाहीच बोललो तरी हसून तरी प्रतिसाद द्यायचो. त्या प्रवासात जे पाहिलं, अनुभवलं ते लिहायचो. त्यातून जे शिकलो त्यानुसार स्वतःच्या आयुष्यात आवश्यक ते बदल करायचो. आताशा तसं घडत नसावं का. करूया का पाहून आज. जमेल. आता तशी सवय पण राहिली नाहीये. बोलणाऱ्या माणसाला आणि ऐकणाऱ्या माणसाला पण. तरी बघू प्रयत्न करून. तरी सुद्धा रस्ता क्रॉस केला. वेस्ट साईड बोळातली खाऊ गल्लीत शिरलो. चहा प्यायचा होता गाड्यावर. तिथे थांबलो. गर्दी होती. अंडा सेंटरचा स्टॉल होता. एक तरुणा पोरगा तव्यावर रटरट काहीतरी शिजवत होता. एक छान लाट आली तिकडून. भूक चाळवली. समोर मेनू होता. तरी त्याला स्पेशल काय आहे असं विचारलं. तो तव्यावरची भुर्जी प्लेटमध्ये सरकवत देतो इतकंच म्हणाला. मी हसलो. इकडे तिकडे बघत राहिलो. समोर एक माझ्याच वयाचा माणूस स्टँडवर लावलेल्या बाईकवर बसून इकडे स्टॉलकडेच तोंड करून बघत बसला होता. बाकी जो तो खाण्यापिण्यात मग्न होता. घ्या सर. प्लास्टिक प्लेटमध्ये भुर्जीसारखं असं बरंच काही सजवलेलं. त्यावर अगदी बारीक चिरलेला कांदा, सोबत 2 पाव. वास भन्नाट सुटला होता. मी तिथेच प्लेट ठेवली. पावाचा तुकडा मोडला. भाजीत घातला. गरम वाफ लागली बोटांना. घास तोंडात घातला. जिभेला चटका बसला. पण चव जिभेवर पसरली. आईला जे काही होतं ते सॉलिड होतं. मस्त आहे रे हे, मी एकदम सुखावून म्हणालो. तो असाच आवरावर करत होता. त्यानं वर पाहिलं. त्याला बहुधा अशा कौतुकाची सवय नसावी. त्यानं ते नीट ऐकलं नसावं
किंवा ऐकून खरं वाटलं नसावं म्हणून मी परत म्हणालो, काय आहे रे हे? असलं कधी खाल्लं नाही मी आजवर. मी घास घेत म्हणालो, मोगलाई अंडा. तो खुश होत म्हणाला. मी खात होतो. तो हळूच माझ्याकडे बघत होता आणि सुखावत होता. आणि हा कांदा हातानं कापला इतका बारीक? मी मध्येच त्याला विचारलं. समोर बाईकवर बसलेल्या मागच्या त्या माणसाकडे बघत तो म्हणाला, त्यांनी शिकवलं. 5 वर्ष प्रॅक्टिस केली तेव्हा आता असा कापायला यायला लागलाय. वडिलांविषयी त्याच्या नजरेत कौतुक दिसत होतं. कांदा नीट जमला तेव्हा हातात उलटनं तवा दिला बघा, तो हसून म्हणाला. मला त्याचं हसणं आवडलंच एकदम. खूप काही होतं त्यात, निरागसपणा, आनंद, वडिलांविषयी कौतुक, आदर. येईन आता परत, मी पैसे देत म्हणालो. तो परत हसला. निघालो. तोंडातली छान चव लगेच घालवायला जरा वेळानं पिऊ चहा. पुन्हा रोडला लागलो. चालत राहिलो. मुलींनी मध्यंतरी एक युनिसेक्स सलून सांगितलं होतं, ते दिसलं. तिथे हेअर वॉश छान करतात असं ती म्हणाली होती. मी असं कुठे जात नाही कधी, पण आज जावंसं वाटलं. म्हटलं बघू तरी. बाहेरून अंदाज घेतला. खूप हायफाय असेल तर सहसा मी टाळतो, पण हे असं अंगावर येणारं वाटलं नाही. काउंटरवर ब्लॅक टी शर्ट, जीन्समध्ये स्टाफची पोरपोरी. तरी मी जरा दबकतच आत गेलो. हेअर वॉश असं मी म्हणालो. या सरात एक मुलगी पुढे होऊन म्हणाली. आत गेलो. बऱ्यापैकी इंटिरियर. स्पीकरवर मोठ्या आवाजात इंग्लिश गाणी सुरू. एक तिशीतला पोरगा. मला इझी चेअरवर बसवलं. डोकं मागे टेकून बेसिनमध्ये. गार शावरचा फवारा, उंची शॅम्पूचा मंद सुगंध. छान वाटलं. मग दुसऱ्या खुर्चीवर बसून ड्रायरच्या फवाऱ्याने केस सुकवणं. हे ड्रायरनं केस सुकवायचं खूप वर्षांपासून मला करायचं होतं. आज स्वप्नच पूर्ण झालं म्हणायचं. गार केसात त्या गरम वाफेमुळे छान वाटायला लागलं. आरशातले त्याच्या प्रतिबिंबाकडे बघून मी गालात हसलो. तो पण हसला. मी काहीतरी म्हणालो. जोरात गाणी सुरू होती. बोलणं अशक्यच होतं. पूर्वी बरं असायचं, अशी जोरात गाणी नसायची. गप्पा व्हायच्या केस कापताना. मी मोठ्यानं म्हणालो. त्याने कालाय तस्मै नमः वाले खांदे उडवले. आम्ही दोघेही हसलो. त्याने हळूच जाऊन आवाज कमी केला. मग जरा बोलायला सुरुवात झाली. मी हाडाचा डॉक्टर आहे असं म्हणल्यावर तो पटकन ऑर्थोपेडिक असं म्हणाला. गप्पा गप्पात त्याचे नातेवाईक आमच्या दोंडमधलेच निघाले आणि कॉमन ओळखी निघाल्या. केस उडत होते. त्याचा डावा हात मानेभोवती हळूवार पण योग्य ठिकाणी दाब देत फिरत होता. छान वाटत होतं. इतका वेळ ती जागा, गाणी, वातावरण याचा एक नकळत दबाव जाणवत होता. पण आता त्याच्याशी बोलल्यावर त्या मसाजमुळे एकदम सगळं आपलंसं छान वाटायला लागलं. माझे डोळे आपोआपच मिटले गेले. मशीन बंद झाल्याचा आवाज आला तेव्हाच डोळे उघडले. समाधानानं त्या प्रतिबिंबाकडे बघून हसलो. तो पण हसला. तो माझ्यासोबत काउंटरवर आला. मी 500ची नोट दिली. सर सुट्टे नाहीत ना, ऑनलाईन सोडता का? तो म्हणाला. मी 100 रुपये ऑनलाईन पे केले. निघालो. या सर परत, आता काय ओळख झालीच आहे, तो हसून म्हणाला. बाहेर आलो. शेजारीच टपरीवर चहा प्यायला. पुन्हा रोडला आलो. घरी जावं का? मग विचार आला की फिरूया जरा अजून. निघालो. एक जुनाट मेडिकल स्टोअर. घरी बाम संपला होता ते आठवलं. आले लक्षात तर घेऊन टाकू म्हटलं. आत गेलो. काउंटरवर 60तला मालक. बाम घेतला. मी आधी बाटली खिशात टाकली आणि 500ची नोट दिली. सुट्टे नाहीयेत आणि ऑनलाईन चालत नाहीये. मी पैसे सुट्टे करून घ्यायचे होते म्हणून पटकन म्हणालो. ते हसले. हातात 100च्या नोटा आणि चिल्लर नीट माझ्याकडे देत ते हसून म्हणाले, आहेत आमच्याकडे. धंदा करायचा म्हणजे असे कारण देऊन चालत नाही. आपल्याकडे आधीच भरपूर सुट्टे ठेवायचे सकाळी. आल्यापासूनचा असा रिवाजच आहे आमचा. गिऱ्हाईकाची गैरसोय नाही व्हायला पाहिजे. मला त्याचं बोलणं एकदम आवडून गेलं. मी परत हसलो आणि बाहेर आलो. रस्त्याच्या समोरच्या बाजूला आलो. वाडेश्वरवरून जात होतो. काय काय विकत असतात लोक आणि ते घेणारे पण घेत असतात. सध्या त्या बाटलीतल्या लाईट माळांची चलती आहे. सध्या म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला, पण नाहीतर एक 6 महिन्यात दुसरं काहीतरी येतं. पूर्वी ती अशी छोटी सुकलेली गवतासारखी वनस्पती असायची. पाण्यात टाकली की हिरवीगार फुलून यायची. ती आताशा तर दिसतच नाही. मोठ्या लाकडी बॉक्समध्ये 100 रुपयाला एक असे मुलीचे टॉप्स विकत होता एक जण. त्याच्याभोवती पोरींचा हा गराडा. लहान लहान भिकारी पोरं भीक मागत होती.
8 वर्षाचं एक पोरगं माझ्या मागे मागे, हाताची ओंजळ, केविलवाणे भाव आणि आर्जव. मी पैसे देत नाही निरोगी धडधाकट लोकांना, पण तो मागेच लागला होता. बॉम्बे फलुदा स्टॉल आला होता बाजूला. त्या पोराला मी कुल्फीकडे खुणवलं. तो थोडा विचारात पडला. ऑप्शन मिळाल्यामुळे असेल. मग तोंडात एक बोट घालून मान त्या खांद्यावर कलती करत माझ्याकडे बघून तो हसला. मी एक मोठी कुल्फी त्याला घेऊन दिली. त्यानं ती हातात घेतली, माझ्याकडे न बघता धावत सुटला. पलीकडे फुटपाथवर त्याची बहुधा फॅमिली बसलेली होती. आई कसल्या कसल्या माळा विकत होती. तिच्या मांडीवर एक 3-1 वर्षांची नाकातून शेंबूड उघळत असलेली पोरगी. हा जाऊन तिच्यासमोर मांडी घालून हसत बसला. पोरीचे डोळे कुल्फी पाहून चकाकले. मग त्याने आधी तिच्या समोर ती धरली. तिने डोळे मिटून ती चाटली आणि मग त्यांनी पण. दोघेही हसायला लागले. मी हळूच त्यांना पाहत होतो. एकदम लहानपणी शाळेत वाढदिवसाला मिळालेलं एकच चॉकलेट एकटं न खाता आठवणीनं माझ्यासाठी घेऊन येणाऱ्या ताईची आठवण झाली. घरी आल्यावर असंच अर्ध अर्ध करून खायचो आम्ही. आपलं लहानपण संपतं म्हणजे नुसतंच ते वय सरत नाही. आयुष्यात पुन्हा कधीही येऊ न शकणाऱ्या अनेक छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी देखील घेऊन जातं ते. सांबाराची वासाची लाट आली. वैशालीची चाहूल लागली. त्याच्या अलीकडे खोटे नेकलेस, कानातले वगैरे विकणारे ओळीने 2-3 स्टॉल्स. एक विशीतला मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड. तो उत्साहानं तिच्या शेजारी उभा राहून तिला काय चांगलं दिसेल ते खूप इंटरेस्ट घेऊन चॉईस करत होता. मी असंच समोर फुटपाथवरच्या रेलिंगवर जाऊन उभा राहिलो, हे सगळं बघत. बाजूला एक 50शीतलं पोट सुटलेलं, केस विरळ झालेले गृहस्थ रस्त्याकडे तोंड करून मोबाईलवर बोलत होते. दुकानातून एक बाई मला हाताने खुणवत होत्या. त्या मला त्यांना इकडे बघायला सांगा असं खुणवत होत्या. मी शेजारच्या माणसाला खांद्यावर थापटत तिकडे खुणावलं. त्यानं पाहताच त्या बाईने तिथून कळ्यामधला एक नेकलेस हाताच्या अंगठ्याने ओढून धरत त्याला दाखवलं. त्यानं फोनवर बोलत असताना मस्त अशी उजव्या हाताचा अंगठा उंचवत खूण केली. अशा प्रकारे दोघांचं एकमेकांना अंगठे दाखवून झालं. तो माझ्याकडे कदाचित कृतज्ञता म्हणून फोनवर भेटल्यावर बोलू असं म्हणून फोन ठेवत हसला. मग मी पण हसलो. त्याचं काय, पूर्वी मी पण घ्यायचो इंटरेस्ट, पण आवडीनिवडी वेगळ्या होत जाता. तो बायको असली तरी ती पण एक दुसरी व्यक्तीच असते की. मग उगाच आज जाऊन आपल्याला आवडलं नसताना होला हो करण्यापेक्षा बाहेर थांबून अंगठा दाखवायचा होके म्हणून. तो म्हणाला. मला हसू आलं आणि पटलं पण. आता त्या मगाच्या पोरापोरीत हे घ्यायचं का ते असं सुरू झालं असावं. कारण तिने एकदम हातातले कानातले रहने तो भैया असं म्हणून दुकानदाराला दिलं आणि तडक बाहेर पडली. मागोमाग तो पोरगा दुकानदाराकडे बघून हसून कपाळा हात लावत बाहेर पडला. दुकानदार पण समजून हसला. इकडे बाईंची खरेदी झाली होती. त्या प्रसन्न हसत बाहेर आल्या. नवऱ्यानं परत एकदा उगाचच मस्त अशी खूण केली. त्या हसल्या आणि दोघेही निघाले. निघताना तो पुन्हा माझ्याकडे बघून हसला. पुढे आलो. अंगाची हाडे झालेला, सुरकुतलेला, मळके फाटके कपडे, कमरेत पूर्ण वाकलेला एक म्हातारा काहीतरी विकत चाललेला होता. एकदम समोरच आला. एक फुटभर लांबीचा पेन आणि तशीच पेन्सिल असं काहीतरी विकत होता तो, व्हीनसच्या गल्लीच्या तोंडाशी. बघत सगळे होते, घेत कोणीच नव्हतं. लोक एक वेळ भीक सहजपणे देतात, पण असं काही विकत घेत नाहीत. मला घ्यावं वाटलं, पण इतकी लांब पेन पेन्सिल ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं. बाईकवर नसतं न्यायला जमलं. तो बाबा एकदम समोरच उभा, वाकलेला, त्याचा चेहरा माझ्या पोटाच्या रेषेत. त्याने कसंबसं वर पाहिलं. त्याची भूक मला त्याच्या डोळ्यात एकवटून आलेली दिसली. एकदम कसं तरीच झालं. मागच्या बाजूनी वैशाली आणि त्याच्या सांबाराचा वास, वेटिंगसाठी उभे असलेले लोक. काय करावं? ही भूक खरी असले तर? मग घेऊ पेन. आणि अभिनय असेल तर त्या अभिनयाला सलाम म्हणून घेऊ वाटल्यास. किती? मी खुणेने विचारलं. त्यानं व्हीची खूण केली बोटानं. मी जीन्सच्या खिशात हात घातला. 20ची नोट त्याला दिली. एक पेन पेन्सिल घेतली. बाजूला उभे कॉलेजवयीन मुलगा आणि मुलगी माझ्याकडे पाहत असावेत. तो हसला माझ्याकडे बघून. बाबा पैसे घेऊन पुढे निघून गेला होता. मी तो पेन आणि पेन्सिल त्या कॉलेज मुलाला ऑफर केली. तो खांदे उडवत नको असं म्हणाला. देऊन टाकशील कोणाला तरी, मला न्यायला काही नाहीये जवळ,
त्याच्या त्या सॅककडे बघत मी म्हणालो. तो समजून हसला आणि ते पेन पेन्सिल घेतलं त्यांनी हातात. राहू दे, मला क्यूट आहे. त्या पेन्सिलच्या टोकाला असलेल्या प्लास्टिक मिकी माऊसचं नाक पकडत ती हसून म्हणाली. मी दोघांकडे पाहून हसलो आणि निघालो. पुढे आलो. आता निघावं असा विचार आला. हवेत अजून उकाडा होताच. अचानक वारा सुटला आणि एका बाजूला आलो. तिथे एक कट्टा होता, एक बारकी शेड, चहाचा गाडा आणि चहा सिगरेटवाले काही जण. मी असाच उभा राहिलो बाजूला. खाली कट्ट्यावर बसून एक जण घाईघाईत डबा खात होता. म्हणूनच मोबाईलमध्ये पाहत होता. अंगात कंपनीचं नाव घातलेला एक टी शर्ट होता. पटकन जेवला, प्लास्टिक बाटलीतून पाणी प्याला आणि बाजूला लावलेल्या बाईककडे गेला. त्या बाईककडे मी तो निघताना पाहिलं होतं. मागे कॅरियरवर बांधलेली कंपनीची मोठी पिशवी. फूड डिलिव्हरीवाला होता तो. ड्युटी सुरू करण्याआधी असेल किंवा ब्रेक दरम्यान असेल, लोकांची पोटं भरता भरता घाईघाईने स्वतःचे 2 घास तो गिळत होता. वारा थांबला. अजून दाटून आलेलं होतं. वाटलं आता निघावं. पावसाची लक्षणं असल्याने लगबग सगळीकडे जाणवायला लागली. जरा घाईघाईने निघालो. बाईकपाशी आलो. बाईक सुरू केली आणि निघालो. गार वारा सुटला होता. घरून निघताना कशी होती मनस्थिती आणि आता कुठेतरी शांत, हलकं वाटायला लागलं होतं. आधीची अस्वस्थता, कोलाहल कुठेतरी जिरून गेलं होतं. का बरं असं झालं असावं? ज्ञानेश्वर पादुका चौक, लाल सिग्नल लागला. विचार सुरूच होता डोक्यात, पण आता जरा थांबला. बाजूला पाहिलं, एक कार, आई वडील पुढे, मागच्या सीटवर एक छोटा. एसी सुरू असल्यामुळे काचा बंद. दाराच्या बंद काचेला चिकटून तोंड लावून बसलेला. काचेशी चिकटल्यामुळे त्याचा मोठा दिसणारा खालचा ओठ, श्वासामुळे काचेवर रेंगाळू पाहणारी वाफ. एकटाच कुठेतरी शून्यात बघत बसलेला, उदास, खिन्न, हरवल्यासारखा. मी त्याच्याकडे पाहून हात हलवला. नजरेच्या टप्प्यात काहीतरी हालचाल त्याला जाणवली असावी. त्यानं माझ्याकडे पाहिलं, काहीसं इरिटेट होऊन. मी नाक उडवून जीभ बाहेर काढत त्याच्याकडे बघून हसलो आणि टाटा केला. तो एकदम हसायलाच लागला मोठ्यानी. त्याच्या आईनं मागे वळून पाहिलं त्याच्याकडे. मी समोर पाहिल्यासारखं केलं. सिग्नल सुटला, गाड्या निघाल्या. तो मागच्या काचेतून माझ्याकडे बघून हसत होता. त्याने काचेला हात लावून मला टाटा केला. मी पण हात हलवला. मॉडेल कॉलनी परिसरात शांत रस्ता, झाडी. मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. सिग्नलला थांबलो तेव्हाच. त्या मुलाकडून. रोजच्या एकसुरी कंटाळा आलेल्या, नाविन्य न राहिलेल्या आयुष्यात आतल्या आत कुढत जगतो आपण. आपल्याच नकळत, आपल्याच कोशात बंद काचे मागे. समोर असणारं जग पण काहीसं तसंच. मोबाईलच्या स्क्रीनवर अंध, नाहीतर इयर पॉड मागे बहिरं. सगळ्या जाणीवा, इंद्रिय, भावना थिजून गेल्यासारखं. कोणालाच कोणाचं काही घेणं देणं नसल्यासारखं. गरज आहे कोणीतरी पुढाकार घेऊन हा व्यक्त अव्यक्त संवाद सुरू करण्याची. मग गर्दीत असून येणार एकटेपणही दूर होईल कदाचित. समोर मोकळा रस्ता, गार वारा. खोलवर श्वास घेतला तरच जाणवणारा हवेतला मातीचा सुगंध. रस्त्यावर पडणारे पावसाचे बारीक थेंब, क्षणात जिरून जाणारे. लोक सावधपणे आसरा शोधायला धावतायत. कुत्री, गायी झाडाखाली आल्यात. पण मी नाही थांबलो. भिजून घेत होतो आज, अंतर्बाह्य. पाऊस वाढला, आणखी भिजायला लागलो. पण आज मी नाही थांबलो. समोरचा रस्ता, पावसाचे थेंब आता रस्त्यावर थुईथुई नाचणारे, गोल नक्षीसारखे दिसणारे. धुवून निघत होता रस्ता. पावसाचा जोर आणखी वाढला, आणखी वाढला. पण आज मी नाही थांबलो. आज मी नाही थांबलो.